मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस दमट उष्ण आणि ढगाळ वातावरण राहील। त्याचप्रमाणे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाने दिला। मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल झाला, मात्र आता पावसाने दडी मारली। काही जिल्ह्यांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे, तर ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या भागामध्ये उष्णता वाढली आहे। महाराष्ट्रात भारतीय बनावटीची विदेशी दारूच्या किमतीमध्ये 1.5% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे दारू महाग होणार आहे। रेस्टॉरंटमध्ये देखील आता विदेशी मद्यास विक्रीला मंजुरी दिली आहे। हॉटेल रेस्टॉरंटमधील मद्य विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे। असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे हे समजून घ्यावं लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। शरद पवारांनी मला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावं, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। मुंबईत गांजा विक्री करणाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी ओरिसा येथील गांजा आणून त्याची मुंबईमध्ये विक्री करायचा आणि त्याच्याकडे 4 किलो 466 ग्राम वजनाचा गांजा आढळलेला आहे। या गांजाचा बाजारभाव अंदाजे 44,660 रुपये इतका आहे। मुंबईच्या गोरेगावमध्ये उबर टॅक्सी बाईक चालकाने एका प्रवासी तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। बाईक चालकाने तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील IB पटेल रोडवर सोडलं आणि तिला मारहाण केली आहे। यातून भाजप कार्यकर्त्यांनी तरुणीला सोडवलंय, मात्र उबर बाईक चालक फरार झालाय। तर तरुणीच्या तक्रारीनंतर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या।